मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा। आज आपण E1 एलिमिनेशन रिॲक्शन अँड E2 एलिमिनेशन रिॲक्शन बघणार आहोत। फर्स्ट ऑफ ऑल E1 एलिमिनेशन रिॲक्शन। The rate of elimination reaction or the reaction in which the rate of reaction depends upon only substrate is known as unimolecular elimination reaction or E1 elimination reaction. एग्जाम्पल बघा, टर्सरी ब्यूटिल ब्रोमाइड is reacted with methyl alcohol. Isobutylene is formed. Isobutylene is formed. The reaction is known as E1 elimination reaction. Tertiary butyl bromide is reacted with methyl alcohol. Isobutylene is formed. This is about unimolecular elimination reaction. Rate of reaction. The rate of reaction depends upon concentration of tertiary butyl bromide. प्रोपोर्शनॅलिटीचं साइन काढून इज इक्वल टू के घ्या. कुणाला म्हणणार E1 एलिमिनेशन रिॲक्शन? The elimination reaction in which rate of reaction depends upon only substrate is known as unimolecular elimination reaction or E1 reaction. When tertiary butyl bromide is reacted with methyl alcohol to form isobutylene is an example of E1 elimination reaction. Rate of reaction. The rate of reaction depends upon concentration of tertiary butyl bromide. प्रोपोर्शनॅलिटीचं साइन काढलं. आता हे एकाच सबस्ट्रेटवर का डिपेंड करतंय हे मेकॅनिझम मध्ये कळेल आपल्याला. कुठं कळेल? मेकॅनिझम मध्ये. आता नाही लक्षात येणार की ह्याला का आपण युनिमॉलिक्युलर रिॲक्शन म्हणायचं. व्हाय द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन ओनली सबस्ट्रेट. द डिटेल इन्फॉर्मेशन इन मेकॅनिझम पॉइंट. मग एवढं अगोदर लिहून घेऊ आणि मग मेकॅनिझम शिकवतो. टाका हेडिंग E1 elimination reaction.
डेफिनेशनला इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये द इलिमिनेशन रिएक्शन the elimination reaction in which the rate of a reaction depends upon only substrate is known as unimolecular elimination reaction. Or even reaction. पॅरेग्राफ चेंज करून लिहा. When a tertiary butyl bromide is reacted with methyl alcohol, isobutylene is formed. Is an example of even elimination reaction. बोर्डावरली रिएक्शन लिहून घ्या. राइट डाउन द रिएक्शन ऑन बोर्ड. रिएक्शन झाल्यानंतर खाली टाका हेडिंग. रेट ऑफ रिएक्शन. द रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स अपॉन concentration of tertiary butyl bromide. ते बोर्डावरला लिहा. Rate is directly proportional to concentration of tertiary butyl bromide. Proportionalityचं साइन काढून is equal to K लिहा, where K is a rate constant. आता मेकॅनिझम बघू. म्हणजे त्या मेकॅनिझम मध्ये कळणार आहे की आपण रेट ऑफ रिएक्शन डिपेंड अपॉन ओनली सबस्ट्रेट कसं म्हणलो ते बघा.
It is a two-step mechanism. Step 1, formation of carbonium ion. हे जे टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड आहे, इट इज स्लो and rate determining step in which heterolysis of C-Br bond takes place. And carbonium ion is formed. स्टेप 1 मध्ये काय, इट इज अ स्लो अँड रेट डिटरमाइनिंग स्टेप इन विच heterolysis of C-Br bond takes place and carbonium ion is formed. Br हा मायनस आहे, C हा प्लस आहे. 11वी 12वी मध्ये आपण शिकलेला आहे हिटेरोलायटिक बॉन्ड फ्युजन, हिटेरोलायसिस. स्टेप 2, स्टेप 2 इकडे लिहितो बघा. इथला एक H या मिथिल अल्कोहोलच्या लोन पेर ऑफ इलेक्ट्रॉन मुळे हा H इकडे अट्रॅक्ट होतो. H is removed in the form of H plus, then CH2 is a minus. महा मायनस आणि प्लस that converted into double bond to form isobutylene. याला युनिमॉलिक्युलर रिएक्शन का म्हणलेले म्हणलं तर, जोपर्यंत हा तुमचा टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड कार्बोनियम आयन तयार करत नाही तोपर्यंत हे रिएक्शन होणार नाही. म्हणजे या रिएक्शनला सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आहे आणि ही रिएक्शन होण्यासाठी तुम्हाला फक्त टर्सरी ब्युटिल ब्रोमाइडची गरज आहे. आणि कार्बोनियम आयन तयार झाल्यावर मग तुमच्या रिएजंटचा उपयोग होणार आहे. म्हणजे रिएक्शन मध्ये सगळ्यात जास्त महत्व कुणाला आहे? टर्सरी ब्युटिल ब्रोमाइडला. म्हणून आपण म्हणलेलं आहे द रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स अपॉन ओनली सबस्ट्रेट, therefore it is called as a unimolecular elimination reaction. कळतंय? लिहा. मेकॅनिझम, it is a two-step mechanism. लिहून घ्या बोर्डावरला मेकॅनिझम. स्टेप 1, स्टेप 2 दोन्ही स्टेप लिहून घ्या.
झालं, सर्व लिहून घे ना. आता E2 एलिमिनेशन बघू. The elimination reaction in which the rate of reaction depends upon both substrate and reagent. both substrate आणि reagent ह्या दोघांवर बी अवलंबून आहे. is known as bimolecular elimination reaction or E2 elimination reaction. When propyl bromide is reacted with sodium ethoxide, when a propyl bromide is reacted with sodium ethoxide, propene is formed. Is an example of E2 elimination reaction. Rate of reaction the rate of reaction depends upon concentration of both propyl bromide and sodium ethoxide. Proportionality sign काढून टाका. is equal to K. where K is a rate constant. मेकॅनिझम बघितल्यानंतर कळेल तुम्हाला की ह्याला का बरं आपण या दोघालाही तेवढंच महत्व आहे, दोघांवरही रिॲक्शन का अवलंबून आहे हे आपल्याला मेकॅनिझम बघितल्यावर कळेल. लिहा, हेडिंग टाका E2 एलिमिनेशन, इन्व्हर्टेड कॉमॅट डेफिनेशन लिहा अगोदर. द एलिमिनेशन रिॲक्शन in which the rate of a reaction depends upon both substrate and a reagent. Is known as E2 elimination. इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करा, खाली लिहा. when propyl bromide is reacted with sodium ethoxide,
Propene is formed. Is an example of E2 elimination. बोर्डावरली लिहून घ्या रिॲक्शन. त्याच्या खाली हेडिंग टाका रेट ऑफ रिॲक्शन. द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन concentration of both propyl bromide and sodium ethoxide. प्रोपोर्शनॅलिटीचं साइन काढा. इज इक्वल टू के लिहा. खाली लिहा वेअर के इज अ रेट कॉन्स्टंट. आता याचं मेकॅनिझम बघूया. बघा मेकॅनिझम. हा जो सोडियम इथॉक्साइड मधला Na+ आयन आहे आणि ह्या सोडियम इथॉक्साइड मधला इथॉक्साइड आयन आहे. हा Na+ काय करतो, ह्या Br ला घेऊन जातो आणि हा इथॉक्साइड हा H ला घेऊन जातो. H हा H+ म्हणून चालल्यामुळं CH हा निगेटिव्ह, Br हा Br- म्हणून चालल्यामुळं CH2 हा पॉझिटिव्ह. NaBr प्लस इथिल अल्कोहोल आणि मग हे मायनस अँड प्लस दॅट कन्वर्टेड इनटू डबल बॉन्ड टू फॉर्म प्रोपेन. ही रिॲक्शन होत असताना सुरुवातीपासूनच प्रोपिल ब्रोमाइड बी आणि सोडियम इथॉक्साइडची बी गरज आहे. त्याच्यामुळे दोघालाही तेवढंच महत्व आहे. द रिॲक्शन डिपेंड्स अपॉन बोथ सबस्ट्रेट अँड रिएजंट इक्वली, देन इट इज नोन ॲज अ E2 elimination reaction. Write down the mechanism. तर आज आपण E1 आणि E2 इलिमिनेशन विथ मेकॅनिझम बघितलं. प्रिपरेशन ऑफ अल्केन पुढल्या पिरियड मध्ये बघू आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत. ओके.